कॉलेजमधील प्रेम कहाणी. पावसाळ्याची सुरुवात होती. कॉलेजचा पहिला दिवस. कॅम्पसवर सगळीकडे नवीन चेहऱ्यांची गर्दी, गोंधळ, उत्साह आणि थोडी भीतीही. त्या गर्दीतून हळूच चालत होती सई. साधी, शांत पण डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन आलेली मुलगी. सई पहिल्यांदाच घरापासून दूर आली होती. तिचं ॲडमिशन एका मोठ्या शहरातील प्रसिद्ध कॉलेजमध्ये झालं होतं. पहिल्याच दिवशी ती थोडी घाबरलेली. हातात बुक्स घट्ट पकडून क्लास शोधत होती. तेवढ्यात, "एक्सक्यूज मी, तुम्हाला हेल्प पाहिजे का?" एक आवाज तिच्या कानावर आला. सईने वळून पाहिलं. समोर उभा होता आदित्य. कॉन्फिडंट, हसतमुख आणि सगळ्यांमध्ये उठून दिसणारा. "हो, मला FYBAचा क्लास कुठे आहे ते सापडत नाहीये." सईने थोडं घाबरत उत्तर दिलं. आदित्य हसला. "चला, मीच दाखवतो. मी पण तिथेच आहे." दोघे एकत्र चालू लागले. सुरुवातीला शांतता होती, पण हळूहळू बोलणं सुरू झालं. "तुझं नाव?" "सई." "आणि तुझं?" "आदित्य." त्या छोट्याशा ओळखीने काहीतरी वेगळं सुरू झालं होतं. कदाचित दोघांनाही अजून ते जाणवत नव्हतं. काही दिवसातच सई आणि आदित्य चांगले मित्र बनले. लायब्ररीमध्ये एकत्र बसणं, कॅन्टीनमध्ये चहा पिणं, असाइनमेंट्सवर डिस्कशन करणं, सगळं अगदी नैसर्गिक वाटत होतं. पण आदित्य खूप पॉप्युलर होता. त्याचे मित्र, त्याच्या भोवती फिरणाऱ्या मुली आणि त्याचं केअर फ्री ॲटिट्यूड, हे सगळं सईला कधीकधी अनकम्फर्टेबल करायचं. एकदा कॅन्टीनमध्ये, "आदित्य, तू सगळ्यांशी इतका क्लोज कसा राहू शकतोस?" सईने थोड्या नाराजीने विचारलं. आदित्य हसत म्हणाला, "अगं, फ्रेंड्स आहेत सगळे. तू पण स्पेशल आहेस माझ्यासाठी." "स्पेशल?" सईच्या मनात काहीतरी हललं. त्या रात्री सई झोपत नव्हती. आदित्यचे शब्द तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत होते. "तू पण स्पेशल आहेस." ही फक्त मैत्री आहे की काहीतरी जास्त? तिला स्वतःलाच उत्तर सापडत नव्हतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सईने पाहिलं, आदित्य एका मुलीसोबत खूप क्लोज बोलत होता, हसत होता. सईच्या मनात एक विचित्र फिलिंग आली, जेलसी. तिने स्वतःलाच विचारले, "मला एवढं का वाटतंय? मी त्याच्यासाठी काय आहे?" त्या दिवशी सईने आदित्यशी जास्त बोलणं टाळलं. आदित्यला काहीतरी वेगळं जाणवलं. "सई, काय झालं? तू आज शांत आहेस?" त्याने विचारलं. "काही नाही." सईने टाळलं, पण तिच्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसत होतं. कथेची सुरुवात झाली होती. मैत्री हळूहळू प्रेमात बदलणार का? की काही गैरसमज सगळं बिघडवणार? आदित्य सईच्या भावना ओळखेल का? की त्यांच्या नात्यात पहिलाच मोठा गैरसमज येणार? दुसऱ्या दिवशी सई कॉलेजला आली, पण तिच्या चेहऱ्यावरचा नेहमीचा आनंद कुठेतरी हरवला होता. ती क्लासमध्ये बसली होती, पण तिचं लक्ष कुठेच नव्हतं. फक्त कालचं दृश्य तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं. आदित्य आणि ती मुलगी. आदित्यला सईचा बदल लगेच जाणवला. "सई, खरं सांग, काय झालंय?" तो तिच्या बाजूला बसत म्हणाला. "काही नाही आदित्य, मी ठीक आहे." सईने पुन्हा टाळलं. "तू मला टाळतेस आणि ते मला अजिबात आवडत नाही." आदित्य थोडा सिरियस झाला. सईच्या मनात खूप काही होतं, पण शब्द सापडत नव्हते. शेवटी ती म्हणाली, "तुला सगळ्यांसोबत इतकं क्लोज बघून मला मला वियर्ड वाटतं." आदित्य काही क्षण शांत राहिला. मग हलकंसं हसत म्हणाला, "अगं वेडी, तू वेडी आहेस का? ते सगळं नॉर्मल आहे. पण तू तू वेगळी आहेस." "कसं?" सईने लगेच विचारलं. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, "कारण तुझ्यासोबत असताना मला शांत वाटतं, रिअल वाटतं." सईच्या हृदयाची धडधड वाढली. त्या दिवसानंतर दोघांमध्ये पुन्हा सगळं नॉर्मल झाल्यासारखं वाटलं. पण आता त्यांच्या नात्यात एक वेगळं डेप्थ आलं होतं. लायब्ररीमध्ये बसताना हात नकळत एकमेकांना स्पर्श व्हायचा.
कॅन्टीनमध्ये एकमेकांसाठी वेट करणं आणि क्लासेस संपल्यानंतर एकत्र घरी जाणं सगळं बदलत होतं. हळूहळू पण नक्कीच. एक दिवस कॉलेजमध्ये कल्चरल फेस्टची तयारी सुरू होती. सगळीकडे एक्साइटमेंट, म्युझिक, डान्स, प्रॅक्टिस. आदित्यने सईला विचारलं, तू पार्टिसिपेट करणार ना? नाही रे, मला स्टेजवर जायची भीती वाटते, सईने उत्तर दिलं. मी आहे ना तुझ्यासोबत, ट्रस्ट मी. तू खूप छान करशील. आदित्यने तिचा आत्मविश्वास वाढवला. त्याच्या त्या एका वाक्यामुळे सईने पार्टिसिपेशन केलं. प्रॅक्टिस सुरू झाली. आदित्य आणि सई एकाच ग्रुपमध्ये होते. डान्स प्रॅक्टिस करताना दोघं खूप वेळ एकत्र घालवत होते. एकदा प्रॅक्टिस दरम्यान म्युझिक बंद झालं आणि दोघे अगदी जवळ उभे होते. काही क्षण फक्त नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या. सई, आदित्य हळू आवाजात म्हणाला. तिचा आवाज थरथरत होता. तो काहीतरी बोलणार इतक्यात आदित्य प्रॅक्टिस सुरू झाली. त्याच्या फ्रेंड्सचा आवाज आला आणि तो क्षण तसाच अर्धवट राहिला. त्या रात्री सईच्या मनात खूप काही चालू होतं. तो काहीतरी बोलणार होता. काय असेल ते? तो पण माझ्यासारखंच फील करतो का? तिचं मन आता पूर्णपणे आदित्यमध्ये गुंतलं होतं. पण दुसऱ्या दिवशी सईने एक गोष्ट पाहिली जी तिचं हृदय पुन्हा तुटणार होती. आदित्य त्या मुलीसोबत, नेहासोबत हातात हात घालून चालत होता आणि सगळे त्यांना कपल म्हणत होते. सईच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मी जे काही फील करत होते ते सगळं चुकीचं होतं का? आदित्यने सईला पाहिलं, पण यावेळी सईने त्याच्याकडे पाहिलंच नाही. ती शांतपणे तिथून निघून गेली. आता प्रश्न असा आहे, सई गैरसमज करून दूर जाईल का? की आदित्य खरं सत्य सांगेल? नेहा कोण आहे खरंच? कॉलेजच्या त्या कॉरिडॉरमध्ये उभं राहून सईचं मन पूर्णपणे तुटलं होतं. आदित्य आणि नेहा हातात हात घालून चालत होते आणि सगळे त्यांना कपल म्हणत होते. सईला आता काहीच ऐकू येत नव्हतं. मीच मूर्ख आहे, मीच जास्त विचार केला, ती स्वतःशीच पुटपुटली आणि डोळ्यातलं पाणी आवरत तिथून निघून गेली. त्या दिवसापासून सईने आदित्यपासून पूर्णपणे डिस्टन्स ठेवायला सुरुवात केली. क्लासमध्ये बसताना ती त्याच्याकडे पाहायचीही नाही. कॅन्टीनमध्ये जाणं बंद. मेसेजला रिप्लाय नाही. आदित्य कम्प्लिटली कन्फ्युज्ड झाला होता. हे अचानक काय झालंय? तो तिच्या फ्रेंड्सकडून विचारत होता, पण कुणालाच काही माहिती नव्हतं. एक दिवस आदित्यने शेवटी ठरवलं, आज सगळं क्लिअर करायचंच. तो सईच्या मागे गेला आणि तिला थांबवलं. सई, बस आता, मला सांग काय चाललंय? त्याचा आवाज थोडा रागाने भरलेला होता. सईने डोळे वर केले. डोळ्यात राग, दुःख आणि तुटलेपण सगळं एकत्र दिसत होतं. तुला खरंच माहिती नाही? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. नाही, आदित्यने स्पष्ट उत्तर दिलं. सईचा संयम तुटला. काल तू आणि नेहा सगळे तुम्हाला कपल म्हणत होते आणि तू मला स्पेशल म्हणत होतास. काय आहे हे सगळं? आदित्य काही क्षण शांत राहिला आणि मग अचानक तो हसायला लागला. तू सिरियसली हे सगळं मांडलंस? तो म्हणाला. सई अजूनच चिडली. माझ्यासाठी हे जोक नाही आहे आदित्य. आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे सांगायला सुरुवात केली. नेहा माझी कझिन आहे. लहानपणापासून एकत्र आहोत आम्ही. ती फक्त फेस्टसाठी आली आहे इथे. सई थोडी थबकली. काय? तिचा आवाज हळू झाला. हो, आणि लोक काहीही बोलतात, पण तू तरी माझ्यावर ट्रस्ट ठेवायला हवा होता ना? आदित्यचा आवाज आता थोडा दुखावलेला होता. सईला स्वतःची चूक जाणवली. सॉरी आदित्य, मी जास्तच विचार केला. ती खाली मान घालून म्हणाली. प्रॉब्लेम विचार करण्याचा नाही आहे, प्रॉब्लेम ट्रस्टचा आहे. आदित्य म्हणाला.
दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली, पण यावेळी ती ऑकवर्ड नव्हती. ती भावनांनी भरलेली होती. सई, आदित्यने तिचा हात हलकेच पकडला. सईचं हृदय जोरात धडधडायला लागलं. मला काहीतरी सांगायचं आहे, तो म्हणाला. सईने हळू आवाजात विचारलं. आदित्य तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, तू फक्त स्पेशल नाही आहेस, तू माझ्यासाठी खूप जास्त आहेस. आय थिंक आय एम इन लव्ह विथ यू. सई काही क्षण शब्दच हरवली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी पण, ती हसत म्हणाली. आय लव्ह यू टू. त्या क्षणी कॉलेजचा तो कॉरिडॉर, तो गोंधळ, ते सगळं काहीच महत्त्वाचं नव्हतं. फक्त दोघं आणि त्यांचं प्रेम. पण प्रेमाची ही सुरुवात इतकी सोपी नव्हती. पुढे येणार आहे फॅमिली प्रेशर, करिअर वर्सेस लव्हचा संघर्ष आणि एक असा निर्णय जो त्यांच्या नात्याला पूर्णपणे बदलून टाकेल. सई आणि आदित्य एकमेकांवरचं प्रेम कबूल केलं आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन सुंदर चॅप्टर सुरू झाला. आता कॉलेजमधले दिवस आणखी काही खास झाले होते. लायब्ररीमध्ये एकत्र अभ्यास, कॅन्टीनमध्ये एकाच प्लेटमध्ये खाणं आणि क्लासेस संपल्यानंतर लांब वॉक्स. सगळं अगदी परफेक्ट वाटत होतं. पण प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये एक असा टप्पा येतो जिथे रियालिटी हळूहळू समोर येते. फायनल इयर सुरू झालं. आता सगळ्यांचं फोकस करिअरवर होतं. प्लेसमेंट्स, हायर स्टडीज, फ्युचर प्लॅन्स. एका संध्याकाळी सई आणि आदित्य कॉलेजच्या गार्डनमध्ये बसले होते. आदित्य, तुझं पुढचं प्लॅन काय आहे? सईने विचारलं. आदित्य थोडा शांत झाला. मला MBAसाठी US ला जायचं, तो म्हणाला. सईच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू गायब झालं. USA? ती हळू आवाजात म्हणाली. हो, ही ऑपॉर्च्युनिटी मला खूप दिवसांपासून हवी होती, आदित्य म्हणाला. त्या एका क्षणात सईच्या मनात हजारो विचार आले. मग आपलं काय? हा प्रश्न तिच्या मनात होता, पण तिने तो लगेच विचारला नाही. काही दिवसांनी सईने धाडस करून विचारलं. आदित्य, तू US ला गेलास तर आपलं रिलेशनशिप? आदित्य काही क्षण शांत राहिला. लॉंग डिस्टन्स मॅनेज करू आपण, तो म्हणाला. पण त्याच्या आवाजात कॉन्फिडन्स नव्हता. दरम्यान सईच्या घरी प्रेशर वाढायला लागलं. तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी एक स्थळ पाहिलं होतं. सई, आता तुझं एज्युकेशन पूर्ण होत आलं आहे. आम्हाला तुझं लग्न बघायचं आहे, तिच्या आईने सांगितलं. सई शॉक झाली. आई, मला अजून टाईम पाहिजे, ती म्हणाली. किती टाईम? आणि काही आहे का तुझ्या मनात? हा सरळ प्रश्न ऐकून सई गप्प झाली. त्या रात्री सई खूप विचार करत होती. एकीकडे आदित्य, ज्याच्यावरती मनापासून प्रेम करत होती, आणि दुसरीकडे तिचं फॅमिली, ज्यांच्यासाठी तिचं हॅपीनेस महत्त्वाचं होतं. दुसऱ्या दिवशी ती आदित्यला भेटायला गेली. आदित्य, मला तुझ्याशी सिरियस बोलायचं आहे, ती म्हणाली. बोल ना, तो शांतपणे म्हणाला. माझ्या घरी माझ्या लग्नाबद्दल बोलत आहेत. सईचा आवाज थरथरत होता. आदित्य थोडा शॉक झाला. आणि तू काय सांगितलंस? त्याने विचारलं. मी काहीच सांगितलं नाही, कारण मला कळत नाहीये मी काय करू. सईच्या डोळ्यात पाणी आलं. आदित्य काही क्षण काहीच बोलला नाही. मग तो म्हणाला, सई, आत्ता माझ्यासाठी करिअर खूप इम्पॉर्टंट आहे. मी ही ऑपॉर्च्युनिटी सोडू शकत नाही. हे ऐकून सईचं हृदय तुटलं. म्हणजे मी इम्पॉर्टंट नाही का? ती रडत म्हणाली. तसं नाही आहे, पण आत्ता प्रायोरिटी वेगळी आहे. आदित्यचा आवाज थंड झाला होता त्या क्षणी. सईला जाणवलं, प्रेम आहे पण टायमिंग चुकीची आहे. ठीक आहे आदित्य, ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. कदाचित आपल्याला थोडा वेळ दूर राहणंच योग्य आहे. आदित्यने काहीच उत्तर दिलं नाही. दोघं एकमेकांसमोर उभे होते, पण यावेळी त्यांच्यामध्ये खूप अंतर होतं. सईच्या घरच्यांच्या दबावाखाली दुसरा निर्णय होईल का? आदित्य USA ला जाईल आणि सईला विसरेल का?
की फेट त्यांना पुन्हा एकत्र आणेल. कॉलेजच्या त्या शेवटच्या काही दिवसात सगळं बदललं होतं. एकेकाळी सतत एकत्र फिरणारे सई आणि आदित्य आता एकमेकांपासून दूर झाले होते. क्लासमध्ये असले तरी नजरा टाळायच्या. कॅन्टीनमध्ये वेगवेगळ्या टेबलवर बसायचं. आणि सगळ्यात जास्त वेदना देणारी गोष्ट एकमेकांशी न बोलणं. ग्रॅज्युएशन डे. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. फ्रेंड्स फोटोज घेत होते, हसत होते, फ्युचरबद्दल बोलत होते. पण सईच्या मनात मात्र एकच गोष्ट चालू होती. आज कदाचित शेवटचा दिवस आहे त्याला बघण्याचा. ती दूर उभी राहून आदित्यकडे पाहत होती. आदित्यही तिला पाहत होता. पण दोघांमध्ये अजूनही न बोललेले हजारो शब्द होते. थोड्या वेळाने आदित्य तिच्याकडे चालत आला. सई. त्याचा आवाज ऐकून सईचं हृदय पुन्हा जोरजोरात धडधडायला लागलं. हां, ती शांतपणे म्हणाली. काही क्षण दोघं काहीच बोलले नाहीत. मी उद्या USA जातोय, आदित्यने शेवटी सांगितलं. सईच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते लपवलं. गुड, तुझं ड्रीम पूर्ण होतंय, ती जबरदस्तीने हसत म्हणाली. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. तू खुश आहेस? तो थेट विचारलं. हा प्रश्न ऐकून सईचं मन तुटलं. खुश? हो, असायला हवं ना? ती उत्तर देताना तिचा आवाज थरथरत होता. आदित्यला सगळं समजत होतं. सई, आपण कदाचित चुकीच्या वेळी भेटलो, तो हळू आवाजात म्हणाला. कदाचित? सईने मान हलवली. त्या क्षणी दोघांनाही एकमेकांना थांबवायचं होतं. सांगायचं होतं जाऊ नकोस, पण इगो, परिस्थिती आणि फ्युचर यांच्यामध्ये ते अडकले होते. टेक केअर सई, आदित्य म्हणाला. तू पण, सईने उत्तर दिलं. आणि मग दोघं एकमेकांपासून दूर चालू लागले. यावेळी खरंच दूर, कदाचित कायमचं. काही महिन्यांतर सईच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. तिने शेवटी घरच्यांसाठी होकार दिला होता. पण तिचं मन अजूनही कुठेतरी आदित्यमध्ये अडकलेलं होतं. दुसरीकडे USA आदित्य करिअरमध्ये बिझी झाला होता. पण प्रत्येक रात्री त्याला सईची आठवण यायची. मी बरोबर केलं का? हा प्रश्न त्याला सतत त्रास देत होता. आणि मग एक दिवस सईच्या लग्नाच्या 2 दिवस आधी तिच्या फोनवर एक अननोन नंबरवरून कॉल आला. हॅलो सई. तो आवाज ऐकून तिचं हृदय थांबल्यासारखं झालं. आदित्य. आता काय होणार? सई लग्न करेल की शेवटच्या क्षणी निर्णय बदलेल? आदित्य परत येणार का? फोनवर तो आवाज ऐकताच सई काही क्षण बोलूच शकली नाही. सई, प्लीज बोल ना, आदित्यचा आवाज थरथरत होता. आदित्य. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माहीत आहे, खूप उशीर झाला आहे, पण मी अजूनही तुला विसरू शकलो नाही, आदित्य एका दमात बोलून गेला. सईचं मन पुन्हा ढवळून निघालं. आदित्य, आता काहीच राहिलं नाही, माझं लग्न ठरलं आहे, ती स्वतःला सावरत म्हणाली. तू खरंच खुश आहेस का? तो पुन्हा तोच प्रश्न विचारत होता. यावेळी मात्र सई गप्प राहिली, कारण उत्तर तिच्याकडे नव्हतंच. आदित्य पुढे म्हणाला. मी सगळं सोडून परत येतोय, फक्त एकदा मला भेट. जर तू म्हणालीस की तू खुश आहेस तर मी कायमचा निघून जाईन. सईच्या मनात वादळ सुरू झालं. एकीकडे तिचं ठरलेलं लग्न, दुसरीकडे तिचं खरं प्रेम. दुसऱ्या दिवशी सई ठरलेल्या ठिकाणी गेली. पाऊस पडत होता. जणू निसर्गही तिच्या मनातल्या भावनांसोबत रडत होता. आणि तिथे आदित्य तिची वाट बघत उभा होता. दोघं काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. का आलास परत? सईने विचारलं. कारण तुझ्याशिवाय सगळं अपूर्ण आहे, आदित्यचं सरळ उत्तर आणि मनापासून होतं. पण आता खूप उशीर झाला आहे, सई रडत म्हणाली. उशीर झाला आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाही, आदित्य तिच्या जवळ येत म्हणाला. सई, एकच प्रश्न आहे, तू माझ्यावर अजूनही प्रेम करतेस का? हा प्रश्न ऐकून सईचा सगळा बांध फुटला. हो, करते, खूप करते, पण मी सगळ्यांना कसं सोडू? ती रडत म्हणाली. आदित्यने तिचे हात हातात घेतले. प्रेम म्हणजे फक्त एकमेकांसोबत राहणं नाही, पण स्वतःशी प्रामाणिक राहणं आहे. त्या क्षणी सईने डोळे बंद केले.
आणि एक मोठा निर्णय घेतला. काही तासानंतर सईने तिच्या घरच्यांसमोर सगळं सांगितलं. तिचं प्रेम, तिची भावना, तिचा निर्णय. सुरुवातीला सगळे शॉक झाले, रागावलेही. पण शेवटी तिच्या डोळ्यातलं खरं प्रेम पाहून त्यांनी तिचा निर्णय मान्य केला. काही महिन्यानंतर सई आणि आदित्य पुन्हा एकत्र होते. यावेळी कोणत्याही गैरसमजाशिवाय, कोणत्याही भीतीशिवाय. आदित्यने त्याचं करिअर मॅनेज केलं आणि सईनेही तिचं स्वप्न पूर्ण केलं. दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. कधी कधी आयुष्यात टायमिंग चुकीची असते, पण जर खरं प्रेम असेल तर ते परत येतच. ही कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.